अंगल धुलाय का? नहीं। चल अभी वो आजा परसों आजा। हाँ परसों आता हूँ। मैं भी छोड़ने वाला है कॉलेज, तू भी छोड़ दे, फिर वो बाद में जाएगी जॉब को। ठीक है चला। यार टकला बाइको आदि तर नमस्कार मित्रांनो, आज मी बऱ्याच दिवसांनी चाललोय कॉलेजला आणि कॉलेजला आता दोघं तिघं मित्र येतीलच. ते एक शापूरला भेटेल आणि एक स्टेशनवरून येईल. तर आता इथे कामं पण आहेत ती करतो आणि आता गणपती जवळ आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या घरात कामं काय ती साफसफाई करायची चालू झालेली आहे. त्यामुळे इकडं बॅकग्राऊंड व्हाईट जास्त येतो, त्यामुळे मी आधी इकडं मनीषांच्या घरी आलेले ब्लॉग बनवला खास. तर आपण पुढचा ब्लॉग कसा होतो ते मला पण माहित नाही आणि तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल की कशाबद्दल ब्लॉग येते. इकडे तुला रोज ब्लॉग मध्ये घेत जाईल मी आता. काय लागले क्या रोज तू त्याच बोलतोस. या कोणी आलाय जिनू? ये घे ना दिप्या, यो मनीष मला सॉरी पण नाही. घे लवकर घे, मला नेते घेतला. ए जिनू, ऐ इकडे बघ. जा, मी इष्ट नाही मला, नुसतंच बोलतोस. बाय बाय कर, बाय कर ना. जा, नाही करीत मी इले. तर आता तो आला नाही केला. तू सोड रे त्याला, मी मारला आता. ए आली धावती रे ठेवती. ये आज तुझं कॉलेज नाही कर? गेलोच नाही. खेळला रोज रोज कुठे जातो. अंगल धुलाय का? नाही सुधरा रे सुधरा. सुट्टी गोली घेतली. गोली घेतली. चिनू काही आसनगाव मध्ये आलेलो आहे आणि या ब्रिजच्या त्या साईडला आपला कॉलेज आहे. आता मित्र येतात तोपर्यंत मी थांबतो आणि मग आम्ही सोबत कॉलेजला जाऊ, नाहीतर मी एकटा जाईल, तिथे कामं करून घेईल मग त्यांना भेटेल. बऱ्याच दिवसातून काहीच कॉलेजला एंट्री करतो. आपला राजभाईच्या सोबत आहे मित्रांनो. जो कॉलेज लय दिवसातून चारा बघतो कॉलेजचा. तर आता जातो पहिले कॉलेजचा काम बिम करतो, मग परत बाहेर येतो. आकाश आहे आपला बाहेरच आहे, त्याची वाट बघतो कारण आम्हाला परत शापूरमध्ये जायला लागणार आहे. पहिले इथून एक दोन फोटो काढतो, ते काढतो आणि येतो परत रिटर्न. A few moments later. मी मागचा ब्लॉग केला कॉलेजचा, त्याच्यात तुम्ही मला भरपूर कमेंट टाकलेल्या की इथे काय बरीच माहिती दिली ती मी कमेंटला रिप्लाय करून. तर आज पूर्ण सांगतो मी, जेवढा मला सांगता येईल आणि जेवढा मला माहिती जेवढा मी सांगेन. तर ही समोरची बिल्डिंग आहे ना, स्टार्टिंगलाच ही लॉची बिल्डिंग लागलेली आहे आणि ही आपली लहान मुलांची बारीक पुढंच जातो ना, पुढंच सांगतो. आज बऱ्याच दिवसून आलोय त्यामुळे काय जरा असा ऑफवर्ड फील होत आहे की असं वाटतंय नवीन ऍडमिशन आहे, पाऊस बिऊस चालू झालाय एकदम. ही समोरची बिल्डिंग आहे, ही फार्मसीची. आणि आकाशचा कॉल येतो मला, 1 मिनिट थांबा. ऐसा मत करो मेरी जान. पाऊस तर भरपूर लागलेला आहे, थोडासा अंतर राहील, पटकन कापतो मी. आणि ती लास्टची बिल्डिंग दिसते ना, ती आपली डिप्लोमाची आहे, पॉलिटेक्निकची. आणि आमची बिल्डिंग तर तिकडं, आमची म्हणजे कॉलेजची, आमची काही नाही बिल्डिंग, आमची सेपरेट डिग्रीवाल्यांची सेपरेट बिल्डिंग आहे. आणि डिग्री होता आम्हाला तर वाटतंय माझी टायटा फिसवणार आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. चला काय आहे, आता करू आरामात, टेन्शन नाही घ्यायचं जास्त. जास्त लोड नाही घ्यायचं. जास्त लोड नाही, जेवढा पॉसिबल होईल ना तेवढा करायचा. इथं जास्त टेन्शन नाही द्यायचं. डिग्री वाढायचं नाद नाही, काय बी होऊ शकतं. डिग्री सोडून पोरा डिग्रीची काय पण करतात. डिग्री वेगळंच काहीतरी होतं. वेगळंच काहीतरी आता आहे म्हणून मला असं उलट कॅमेरा धरून मोबाईलवर ब्लॉग बनावं लागतं. ये देखो हमारी बिल्डिंग है इस डिपार्टमेंट की. खूप दिवसांनी कॉलेजला राजभाई, बहुत दिनों के बाद पोरा बिरा कचकी येत गाईच रट्ट्यास. काहीच इथे झेरॉक्स मार राहिलो. झेरॉक्स तर तो सदाकादा बंदच असतंय, कधी चालूच होत नाही. आणि ही कॉलेजची पोरं भेटतात
अशी म्हणजे समोरून अशी बघतात की तू नक्की कॉलेजला आलं होतात. म्हणजे बऱ्याच दिवस आलो का ती अशी डचकतात. आणि बाबू आज पब्लिक तर रास आहे. बारीक वरून शाळा सुटली ना, जातो शापूरमध्ये जायला लागेल परत. आता ज्या रस्मावरून येतो. 2 hours later. काही 2 तासानंतर आम्ही परत आलो कॉलेजमध्ये. आणि या राजने आमच्या अख्ख्या डोक्याचा आता माझ्याकडे शब्द नाही उगा करून टाकला. बोललो असतो ना. जाऊन दे, सकाळपासून नीट होता. पण तू छोडनेवाला आहे का कॉलेज? हाँ रे, अभी वही सोच रहा हूँ क्या करूँ. हा देखता अभी मैं उसका सोचूंगा जरा. अभी बात करता पहले घर पे बात. नहीं, वो फोटोकॉपी है ना तेरे पास? हाँ हाँ मंगाई थी क्या? दे दिया क्या वो? हाँ पता नहीं, वो पता नहीं चला. अरे ठीक है, रुक करता हूँ मैं, देखता हूँ क्या है. नहीं, अभी मैं भी छोड़ने वाला है ना कॉलेज. हाँ हाँ, तो फिर तू कब आने वाला है डॉक्यूमेंट लेने? डॉक्यूमेंट लेने तो फिर तू कब आ रहा है अभी? आज मैं परसों आ जाएगा मैं. परसों आ जाएगा ना. हाँ, तू आने वाला है क्या? हाँ तो फिर परसों मिलते हैं. तो फिर कॉलेज की पूरी फी पेड है क्या तेरी? कॉलेज का हाँ मेरा पेड नहीं रहेगा. तुमको लग रहा है अच्छा है थोड़ा बहुत, मतलब वही पे करके फिर होएगा ना सब. और कौन से सब्जेक्ट बाकी है तेरे? मेरे है नहीं, मतलब मैंने अभी 3 डाला था रेगुलेशन और एक मेरा मैथ्स का भी बचा है. मैथ्स का कौन सा? सेम 1 सेम 2? सेम वन का ही है मैथ्स का. सेम 1 का ही है. हाँ, बाकी वो 3 का रेगुलेशन डाले पर उसका देखने का रिजल्ट निकला ही कि नहीं. वो तूने स्टडी किया था क्या? अरे किधर गया था वो मैथ्स क्लास. उस दिन पता है ना, मैं बैठ ही नहीं पाया. तुम लोग मिले थे ना. फिर कैसा क्या? वही ना, क्या करें. सेम 3 दिया है क्या? हाँ? सेम 3 दिया है? क्या फॉर्म? हाँ नहीं, एग्जाम दिया है क्या सेम 3 का? नहीं, सेंसरी का हाँ उसमें भी लगा है. हाँ चल, अभी वो आजा, परसों आजा. हाँ परसों आता हूँ. मैं भी छोड़ने वाला है कॉलेज, तू भी छोड़ दे. फिर वो बाद में जाएगी जॉब को. ठीक है चलो. हाँ चलेगा, चल बाय. काही जायची अशीच मजा घेतली फोन. तरी कॉल केलता. कॉलेज विलेज काय सोडून देणार नाही तो पण केटे आहेत त्याला भरपूर. जर नाही विषय निघला तर सोडून देण्याशिवाय काही पर्याय नाही. हा हो बोलतो. मी त्याला बोललो मी पण सोडणार आहे. तो बोलतो हा मग मी पण सोडणार. प्रँक केलं एक, जस्ट सोडणार विडणार कोण नाही. आणि आकाश तर आलाय आपलं टकलू. काय टाकला बायको आधी एक वारली बोलतो. अर गाईस, तर आता आमचा पूर्णपणे काम झालेलं आहे. आणि आता मी जाणार आहे अक्की सोबत. राज जाईल राजच्या घरी, आकाश जाईल आकाशच्या घरी. आणि या दोघांना मी टाकून जाणार आता फिरायला. कारण अक्की आपल्याला बरेच दिवस कॉल करतो की जायचे, तर तो आला की जाऊया आपण. 5 minutes later. नो. आणि सकाळून काय खाल्लं नाही. ते सांगलं. जाऊ दे गाईस. राज यायला तुम्ही पहिले सबस्क्राईब करा, कारण तो मला कॉल चालू असला ना की सांगत असतो. तो खूप रडतोय. हा. तर तुम्ही, मी त्याचा आयडी तर युट्यूब आयडी आता मी खाली मेन्शन करतोच. तर तुम्ही त्याला पहिले सबस्क्राईब करा. त्यांनी माझ्या मागे लूत लावून ठेवले की तू सांग कमी होणार आहे. तू सांग ना. त्यांनी आज तर पक्का डोका काढलाय. तर त्याला तुम्ही प्लीज त्याच्या आधी थोडे 10 मिनिटं बाजू काढून ठेवा. आणि त्याचे पण ब्लॉग बघत जा. हा पूर्ण त्यांनी बघत पण चालू केलेलं आहे. तो नवीन करून बघत जाऊ नका. त्याची त्यामुळे कमेंट मध्ये सांगा ब्लॉग कसे मला वाटतं मित्रांनो. 100%. ओके. तो जरा टॉप लेवलचा माणूस आहे ना, त्यामुळे तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला तो फ्लॉप करू शकतो. हा बेकार विषय त्याचा. हा, विषय आहे. आंबिवलीमध्ये त्याचा हात कोण धरू शकत नाही ना. नाद नाही व्हायचा. तर ठीक आहे. आम्हाला त्याचे खडावीला आम्ही आले डोल्यात. तुम्हाला दाखवतो कुठं आणलं ऍक्च्युली. गाईज बरोबर रस्ता चुकीचा नाही. आखी आपला काही बोलतो. अजून बॅकग्राऊंड व्हायचंय लागतात. तर आता ते डायरेक्ट जातो. अशी अवस्था झाली. तर मी आता माखलं आखी किती आताच बघा किती मारलंय. आता चिखल उडले. 3 दिवस कोणी बोलायला 8 दिवस तोच सेट घातलाय. काय यो दुकान आहे ना पार्टीच्या. हा योच ना. हा योच का? नाही पुढे आले तिकडं कपडा. हॅलो गाडी आणा चाललोय.
माल टचकीवर नाही. कुठे आहे माल घेतला? फोन कॉलला लावलेला आम्ही. झालंच का पक्का पसार गेलाय. आता आम्ही पहिले इथं चॉईस करतो ना, मग दाखवतो. जास्त गेला किती. A few moments later. तुला माहित पाहिजे इथूनच गेलो गाईज. संध्याकाळ झाली कारण आखीच्या घरी गेलो तर मी तिथला काही जास्त ते समोरून गेलो ना, मग तू सांगा ना मला. तर तिथं काही मी जास्त त्यांच्या घरातला काही घेतलंच नाही, म्हणजे कारण तिथं गेला म्हणजे कसा दुसऱ्याच्या घरी आपण जास्त कॅमेरा यूज नाही करत, त्यामुळे जरा लास्ट त्यामुळे मी केला नाही. आणि असं आता वाटतं की जॉबवरून चालू आहे अशी फिलिंग आहे. तर पहिले आता मी घरात आता फ्रेश बिश वगैरे होतो आणि आज तर आहे तुम्हाला पिठोरी माहीतच आहे. तर आता तिकडे जायला लागेल. आंघोळ वगैरे करून रेडी होतो आणि मग तिकडे जातो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग मी आणत जाईल, त्यासाठी तुम्ही रेडी राहा. बाय बाय.